नमस्कार. आपलं एन एस नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी तुळशीला पाणी घालावे, कोणत्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुळशीला रविवारी पाणी घालू नये आणि एकादशीच्या दिवशीसुद्धा चुकूनही पाणी घालू नये. कारण या दिवशी तुळस देवी उपवास करत असते आणि या दिवशी पाणी दिल्याने नकारात्मक ऊर्जा येते. तसेच सूर्य व चंद्रग्रहणाच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी देखील पाणी घालू नये, कारण या काळात तुळशीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. तुळशीला रविवारी पाणी का घालू नये? चला तर मग जाणून घेऊया. या दिवशी तुळशी माता विश्रांती घेत असते असे मानले जाते आणि सूर्यदेवाला अर्पण असल्याने या दिवशी पाणी घालू नये. एकादशीच्या दिवशी सुद्धा तुळशी मातेला पाणी घालू नये. पौराणिक कथेनुसार एकादशीला तुळशी देवी भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते, म्हणून या दिवशी तुळशीला पाणी देणे टाळावे, तिला स्पर्शसुद्धा करू नाही. संक्रांती या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करणे शुभ मानले जात नाही असे काही धार्मिक मान्यता सांगतात. ग्रहण, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या काळात सुद्धा तुळशीला पाणी अर्पण करू नाही, कारण या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे या काळात तुळशी मातेला पाणी अर्पण करू नये. तुळशी मातेला पाणी अर्पण करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी. नंबर 1, स्नान केल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये. नंबर 2, पाणी देताना काहीही खाऊ नये. नंबर 3, पाणी देताना ओम नमः शिवाय किंवा इतर योग्य मंत्राचा जाप करावा. तुळशी मातेला दररोज पाणी कधी अर्पण करावे? सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी तुळशी मातेला पाणी अर्पण करावे. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.